पण शिवसेनेच्या बाबतीत मुंबईचा निकाल काही लागला तरी शिवसेना संपेल त्याची ओबीची लिहायची काही अजून वेळ आली असं मला वाटत नाही. तो काही एक तटस्थ मतदार आहे. त्यांच्यामध्ये हिंदुत्व विरोध पण आहे आणि भाजप विरोध पण आहे. ते कळत असताना अजितदादांनी शरद पवारांच्या पक्षाशी युती करणं हे मात्र सगळ्याच राजकीयदृष्ट्या नवं समीकरणाकडे बोट दाखवणं आहे. ते समीकरण होईल की नाही माहीत नाही. आणि आज घडीला याविषयीची सर्वाधिक अस्वस्थता ही भाजपमध्ये आहे. टिकाऊ निवडणूक म्हटलं जायचं, ती सुद्धा प्रोसिजरल निवडणूक राहत नाही. बरोबर. ही प्रक्रिया अगदीच जास्तीत जास्त हुकुमशाहीकडे झुकलेली दिसते. दुसरा पैशाचा जो आहे तो या निवडणुकीत जितक्या स्पष्टपणे समोर आला तितका या आधी कधी आला नव्हता. म्हणजे उघडपणे असं यावेळेला बोललं गेलं की तुझ्याकडे 50 लाख आहेत का, 1 कोटी आहेत का, तर तिकीट मागायला ये, नाही तर येऊच नको. बापरे. हे यापूर्वी कधी होत नव्हतं. म्हणजे नमस्कार, मी प्रशांत कदम. राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत. राज्यात बहुमताचं सरकार स्थापन झालं आणि त्याच्यानंतर वर्षभरामध्येच महाराष्ट्राचं राजकारण इतक्या वेगानं बदलतं आहे. ज्या मित्रपक्षांना सोबत घेऊन भाजप सत्तेत आलेलं आहे त्याच मित्रपक्षांना आता संपवण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे का, याच्याबद्दलची चर्चा होती आहे. महानगरपालिकेमध्ये एकूणच आपलं जे राजकारण बदललं आहे, बिनविरोधच्या सगळ्या घटना आपण बघतोय. मतदार याद्यांबद्दलचे प्रश्न आहेत, मतदारांना जी आमिषं दाखवली जात आहेत त्याच्याबद्दलच्या पण सगळ्या गोष्टी आपण ऐकतोय. आणि एकूणच महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती कुठल्या दिशेनं चाललेली आहे याच्याबद्दलची एक जरा सविस्तर चर्चा आपण आत्ता करणार आहोत. माझ्यासोबत मी आत्ता कोल्हापुरात आहे, तर 2 असे व्यक्ती आहेत की जे महाराष्ट्राचं राजकारण गेली अनेक दशकं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वाचकांसमोर आणि प्रेक्षकांसमोर मांडतायत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार श्रीराम पवार सर आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर प्रकाश पवार सर. सर, कोल्हापुरात आत्ता आपण आहोत. पश्चिम महाराष्ट्राचं तर सगळं म्हणजे राजकारण सहकार आणि संस्थांच्या माध्यमातून खूपच बदलून गेलेलं आहे, त्याच्याबद्दल तर आपण बोलूच. पण आत्ता जे महाराष्ट्रात चालू आहे, निवडणुका झाल्या, बहुमताचं सरकार स्थापन झालं आणि या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या भाजपचा जो स्वबळाचा अजेंडा जो आहे तो आता लपून राहिलेला नाही आहे, त्याचीच सगळी परिणिती आपल्याला या सगळ्या घटनांमध्ये दिसते. भाजपचा स्वबळाचा अजेंडा कधीच लपलेला नाही आहे. त्यांनी 2014ला जेव्हा त्यांना केंद्रात बहुमत मिळालं तेव्हापासून ते सांगतात की पंचायत ते पार्लमेंट हे त्यांचं लक्ष आहे. आणि ते लक्ष साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यात त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रणनीती ते आखतायत. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या संपूर्ण या वाटचालीत म्हणजे जर तुम्ही शिवसेनेबरोबर पहिल्यांदा युती झाली तेव्हापासून जर बघितलं तर त्याच्यामध्ये 2 अडथळे आहेत महाराष्ट्रात संपूर्ण डॉमिनन्स करण्यामध्ये भाजपच्या. एक अडथळा आहे तो शरद पवारांचं राजकारण जे अनप्रिडिक्टेबल आहे आणि ते कायम भाजपच्या आडवं जाते. आणि दुसरा अडथळा आहे तो शिवसेना. हे दोघं युतीत होते तेव्हाही शिवसेना अडथळा होती, दोघं विरोधात लढायला लागले तेव्हाही शिवसेना अडथळा आहे. आणि आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे सुद्धा भाजपच्या महाराष्ट्रातल्या डॉमिनन्समध्ये शिवसेना एक अडथळा आहे. जरी ही दोघांची भावांची युती मुंबई पट्ट्यापुरती सीमित असली तरीसुद्धा तो अडथळा. याचं कारण काय आहे तर भाजपचा जिथं भाजपनं डॉमिनन्स निर्माण केला, उत्तर प्रदेश असेल किंवा गुजरात असेल, मध्य प्रदेश, राजस्थान वगैरे वगैरे इकडं जिथं भाजप डॉमिनंट आहे तिथं त्यांनी हिंदुत्ववादी मतं पूर्णपणे त्यांच्या बाजूला घेतली. म्हणजे हिंदुत्ववादी मतामध्ये दुसरा वाटेकही नाही आहे. बरोबर. इथं तो शिवसेना आहे. आणि तो शिवसेना हा वाटेकही जोपर्यंत पूर्णपणे बाजूला होत नाही आणि ती मतं पूर्णपणे हिंदुत्व म्हणजे भाजप अशी होत नाही. म्हणजे तुम्ही जर लाईन बघितली तर सगळेजण उद्धव ठाकरेंना आरोप काय करतायत, यांनी हिंदुत्व सोडलं. बाळासाहेब हिंदुत्ववादी होते पण यांनी हिंदुत्व सोडलं. ही सगळी लाईन आहे ती हिंदुत्ववादी मतं कन्सॉलिडेट करण्याची लाईन आहे. आणि त्याच्यामधला अडथळा जोपर्यंत जात नाही, म्हणजे नगरपालिकेला सुद्धा बघितलं, नगरपालिकेला भाजपला यश मोठं मिळालं पण भाजप हा काय म्हणू की आपण 288 पैकी 145 नगरपालिका जिंकणारा पक्ष आहे का? नाही. महापालिकेत हीच परिस्थिती आहे. महापालिकेत सुद्धा आत्ता डॉमिनंट फोर्स हा भाजप आहे असं दिसतं. पण राज्यात स्वबळावर सत्तेत येणं हे जे स्वप्न आहे त्या स्वप्नापासून मला वाटतं अजूनही भाजप लांब आहे. हे डॉमिनंट असला तरी अजूनही तो लांब आहे. त्यांना कुणाशी ना कुणाशी तरी तडजोडी करत याव्या लागतात. त्या तडजोडी त्यांना नकोशा असतात. म्हणजे आता शिंदेंसोबतची तडजोड आहे ती त्यांना खूप मनापासून केली अशातला भाग नाही. अजितदादांबरोबरची तर अजिबातच नाही. ती धुसफूस आता अतिशय स्पष्टपणे आपल्याला समोर दिसते. पण असं असलं तरीसुद्धा सत्तेत राहणं ही मजबुरी आहे. आणि सत्तेत राहून आपण मोठा भाऊ आहे हे पुन्हा पुन्हा सांगत राहणं ही पण आवश्यकता आहे त्यांच्यासाठी. आणि त्यातून आत्ताचं राजकारण घडताना दिसतं. 2019ला काय झालं होतं, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला पण मित्र कोणी उरलेला नव्हता. त्याच्यामुळे त्यांना
एका वेगळ्या कॉम्बिनेशनला सामोरं जावं लागलं आणि मग मविया फोडण्यासाठी हे सगळं पुढचं महाभारत घडलं. महाराष्ट्राचं म्हणजे राजकीय जर आपण समीकरण बघितलं तर ते का इतकं चॅलेंजिंग आहे भाजपसाठी इतर राज्यांच्या तुलनेत? हे जे स्वबळाचं त्यांचं स्वप्न आहे ते का पूर्ण होत नाही असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की याच्यामध्ये दोन वेगवेगळे भाग करून पाहिले पाहिजे. हं. पहिला भाग आहे, भाजपची सुरुवातच अर्बन भागातून झाली हो. आणि तो अर्बन भागात विस्तारला. त्यामुळे आत्ता ज्या निवडणुका चालू आहेत त्या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये त्यांना फार मोठं काही चॅलेंज नाही बरं. आणि ते एकमुखी तिथं सत्ता आणण्याचा प्रयत्न करतायत आणि कदाचित ती त्यांना शक्य पण होणार आहे. बरं. परंतु हे असं का झालं त्याचं कारण जे आहे ते दडलेलं आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ज्या जुन्या होत्या त्यांनी कधी प्रयत्न शहरांमध्ये सत्ता प्रस्थापित करण्याचा, कार्यकर्ता वर्ग वाढवण्याचा, संघटन करण्याचा केलाच नाही. त्यांचं निम्म लक्ष गावाकडे सतत. त्यांचं गावाकडे, जिल्ह्यातल्या हा. ग्रामीण भागाकडे होतं. कारखाने. याच्यामुळं परिणाम काय झाला की तरी काय पॉकेट शिल्लक राहिली. तर ठाणं हे एकनाथ बरोबर. शिंदेकडे होतं किंवा पिंपरी चिंचवडवर ते अजित पवारांचा होल्ट होता. पुण्यामध्ये काही प्रमाणात त्यांनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला किंवा इथं कोल्हापूरमध्ये बंटी पाटलांच्या मदतीनं बऱ्याच काळ बरोबर. नियंत्रण आलं. असे काही शहरी भागातलं नियंत्रण होतं की जे BJPच्या बाहेरचं बरं. ते त्यांना आता संपवायचं आहे. बरं. आणि त्याच्यासाठीचा एक डावपेच म्हणून तुम्ही जे म्हणताय हं. ते त्यांनी शिवसेनेतला एक भाग तोडून स्वतःशी जोडला, दुसरा राष्ट्रवादीतला जोडला आणि तिसरं काँग्रेसलाही त्यांनी फोडून काही प्रमाणात जोडलेलंच आहे. म्हणजे ह्या मार्फत ते सगळा अर्बन एरिया ताब्यात घेत आहेत. बरं. परंतु याचा राहिलेला दुसरा जो भाग आहे तो जेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील तेव्हा भाजपच्या इतकी दुबळा पक्ष कुठला ठरण्याची शक्यता नाही. कारण पूर्णपणे उरलेले पक्ष हे ग्रामीण पक्ष असणार आहेत. बरं. त्यामुळं ग्रामीण व्हर्सेस अर्बन हा जो संघर्ष आहे तो तिथं नेमका दिसण्याची शक्यता आहे. बरं. आणि याच एका कारणामुळं भाजपला स्वतंत्र महाराष्ट्रावरती नियंत्रण ठेवण्या इतपत ताकद मिळत नाही. ती अशा दोन गटांमध्ये विभागली जाते. सर, पत्रकार म्हणून तुम्ही इतके दशकं महाराष्ट्राचं राजकारण बघताय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा सत्तेत एकत्रित असताना स्थानिक निवडणुका एकमेकांच्या विरोधात लढायचे. पण आता जे चित्र दिसतंय म्हणजे संभाजीनगर, त्याच्यानंतर पुण्यामध्ये ऐनवेळी म्हणजे होतीये का नाही युती हे एकमेकांना सांगत नाहीत. आणि नंतर ज्या पद्धतीचे आपण प्रकार बघतोय की त्यात स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात लोक म्हणजे कार्यालय फोडतायत, गाड्यांच्या मागं धावतायत, अजून काय 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 काय. तर हे म्हणजे भाजपचं मित्रपक्षांसोबतचं जे वागणं आहे त्याच्यातला हा दोष आहे का? नाही, भाजपचं मित्रपक्षांसोबतचं वागणं त्यातला हा दोष आहे हे बरोबर आहे. पण आत्ता सर म्हणाल तसं भाजपला शहरी भागातला आपला डॉमिनन्स स्पष्टपणे सिद्ध करायचा आहे आणि तो सिद्ध करताना मित्रपक्ष थोडे बाजूला राहिले तरी काही फरक पडत नाही अशी त्यांची धारणा आहे किंवा त्या पद्धतीनं त्यांची वाटचाल आहे. पण या निवडणुकीत ज्या प्रकारचं वातावरण आपण बघितलं म्हणजे बंडखोरी, गाडी चेस करून AB फॉर्म काढून घेणं, उमेदवारालाच कोंडून ठेवणं, आत्मदानाचे इशारे देणं, हे इतकं यापूर्वी घडलं नव्हतं. याची दोन कारणं आहेत. एक तर खूप वर्षां निवडणूक म्हणजे कोल्हापूर विचार केला तर 9 वर्षां निवडणूक होती. बरोबर. 9 वर्ष महापालिकेचे सभागृहाचं अस्तित्वात नव्हतं. तर ते एक कारण आहे. पण दुसरं जे कारण आहे की जो भारतीय जनता पक्ष एक शिस्तबद्ध पक्ष वगैरे वगैरे जे काही त्याचं वर्णन पक्षातलेच लोक आहे जे ते सगळं आता सुटायला लागलं आहे. आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी आत्ता निवडणुकीला उभं राहिलो नाही आणि निवडून आलो नाही तर माझं राजकीय करिअर संपलं. हे जे पूर्वी काँग्रेस प्रवाहामध्ये होतं ते आता एका अर्थानं संस्कृतीच्या अंगानं भाजपची काँग्रेस व्हायला लागली. आणि काँग्रेस जेव्हा डॉमिनंट होती तेव्हा त्यांनी बऱ्याच ठिकाणी असा प्रयत्न केला की पक्षात चिन्ह असू किंवा नसो स्थानिक जे कोण शिलेदार आहेत ते एकमेकाविरोधात लढायचे. म्हणजे आता कोल्हापुरात कित्येक वर्ष काँग्रेसचं चिन्हच नव्हतं की वेगवेगळे गट लढायचे आणि कुणीही जिंकून आलं तर ते अल्टिमेटली काँग्रेसचेच असायचे. म्हणजे विरोधाची स्पेस संपवण्याचं ते एक विशिष्ट प्रकारचं राजकारण होतं. तसंच राजकारण कदाचित आत्ता काही प्रमाणात भाजप करतो का अशी शंका येण्यासारखी परिस्थिती काय आहे. तर जिथं भाजपला 100% यश मिळण्याची शक्यता नाही तिथं ते शिवसेनेला थोडी चाल देत आहेत. एकमेकाच्या विरोधात लढत आहेत पण मग काँग्रेसला अजिबातच तिथं स्थान मिळणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करत आहेत. हे जे सगळं होतं आहे ते मला वाटतं की विरोधाची स्पेस संपवण्याचं एक राजकारण असू शकते. पण त्यातून जो या निवडणुकीत बेबनाव समोर आला विशेषतः भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे यांच्यामधला बेबनाव अतिशय स्पष्ट आहे
शिंदे आणि भाजप यांच्यामधला बेबनाव आपण थोडा छुपा आहे तो जरा. नगरपालिकेच्या हां. निवडणुकीपासून पाहतोय, पण थोडा छुपा आहे. छुपा आहे. कारण दोघांनाही माहिती आहे की आत्ता आपल्याला एकमेकाची गरज आहे. पण अजित पवार ज्या पद्धतीनं बोलतायत ते मला वाटते थोडंसं थोडं खुली आता एक मतभेदाची फट जी आहे ती अतिशय स्पष्टपणे समोर यायला लागली. बरोबर. सरांनी एक मुद्दा दिला की शिंदे आणि भाजप यांच्यामधला पण जो संघर्ष आहे तो काय आता म्हणजे त्याच्याबद्दल चर्चा होते, स्पष्टीकरण जरी त्यांच्या बाजूने येत असली तरी ते उघड आहे. तर हे जे आहे एकनाथ शिंदे सातत्यानं आपला प्रभाव जो आहे तो दाखवू बघतायत. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक प्रकारे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याबद्दलचा दावा मजबूत करण्यासाठी त्यांचे अजूनही प्रयत्न चालू आहेत. मला असं वाटतं की आता हे अशक्य कोटीतली गोष्ट आहे. बरं. याचं कारण असं आहे की त्यांच्या राजकीय अर्थकारणाचा मुख्य भाग हा ठाणे आहे. हो. ठाण्याच्या बाहेरची पॉलिटिकल इकॉनॉमी किती आणि ती सर्व पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजे ज्याला पैसा पाणी लागतं राजकारणाला म्हणतात, तो पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आहे. त्याच्यामुळं त्यांनी हे कितीही प्रकारची हालचाल केली, वेगवेगळ्या युत्या मोडल्या, तरीसुद्धा मला असं वाटत नाही की ते स्पर्धेत येतील. आणि आता राहिला भाग, जर शिंदेची आणि कदाचित भाजपला पण ही कल्पना आहे की ते असे प्रयत्न करतायत म्हणून जास्त प्रयत्न होतात. म्हणजे रवींद्र चव्हाण त्यांच्या पट्ट्यातले अध्यक्ष निवडणे, तिथं सगळं त्यांना कोंडी करणे ठाण्यामध्ये, हा एक भाग आहे तिथला स्थानिक इकॉनॉमीची अडवणूक करणं. पण दुसरा एक भाग आहे, जर समजा त्यांना अडवलंच नाही तर शिंदे हे मुळात भाजपच्या विस्ताराच्या मार्गातला अडथळा ठरतील. ह्याचं कारण त्यांनी केवळ अर्बन इकॉनॉमीचा आधार नाही घेतला, त्यांनी अर्बन इकॉनॉमीच्या जोडीला हिंदुत्वाचा आधार घेतला. त्यांनी जे चित्रपट काढले आणि ज्या चित्रपटातून आध्यात्मिक हिंदुत्व त्यांनी पसरवण्याचा प्रयत्न केला, हे भाजपला नको आहे. म्हणजे आयडिओलॉजिकल स्पर्धकच भाजपला अर्बन भागात नको आहे. आणि अर्बन भागात दुसरा अजून एक ह्याच प्रकारचा स्पर्धक उदयाला येत होता, तो भाजपने आपल्याकडे शिफ्ट केलाय. तो हिंदुत्व म्हणजे कोणतं? उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये जे मराठ्यांना कधी हिंदुत्वाचा सेन्स नव्हता, परंतु टेक्निकली ते आता म्हणायला लागलेत की आम्ही हिंदुत्वाचा विस्तार करतो. किंवा अहमदनगर शहरामध्ये अशी भूमिका घेतली गेली. किंवा तुम्ही साधारणपणे सगळ्या रस्त्यांवरती जे बोर्ड लावले ते हिंदुत्वाच्या विस्ताराचे, ह्यातून असं दिसतं की समजा हे मराठे मूळचे हिंदुत्ववादी नाहीत तरी सुद्धा हिंदुत्वाची बाजू घेत आहेत. आणि तेही कोण घेतंय? तर अजित पवारच्या पार्टीमधले लोक. म्हणजे अजित पवारची पार्टी मध्ये एक हिंदुत्वादी गट आहे, त्याला ते शिफ्ट करतायत. तसंच ते एकनाथ शिंदेमधला हिंदुत्वाचा गटही आपल्याकडे शिफ्ट करत असल्यामुळे मुख्य मुद्दा आहे की एकनाथ शिंदेचं हिंदुत्व आपल्याकडे यावं, पण एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता आपल्याकडे नको की जो इकॉनॉमी आधारलेला असेल आणि जो स्पर्धेमध्ये दावा करेल मुख्यमंत्री पदाचा. असं त्यांचं काहीतरी वर्गीकरण त्यांनी केलेलं असणार आहे. महाराष्ट्रामध्ये आता चित्र हे पण दिसतंय की भाजपचा खरा विरोधक नेमका कोण? कारण जे कागदावरचे विरोधक आहेत त्यांच्या पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे कधी अदाणींच्या सोबत एकत्रित कार्यक्रमामध्ये पवार दिसतात आपल्याला, ठाकरेंच्या सोबत काही वेगळं, म्हणजे त्यांचं अंडरस्टँडिंग काही आहे का ह्याच्याबद्दलची चर्चा होते. तर हे जे आहे विरोध करण्यासाठी ठामपणे कुणी आत्ता महाराष्ट्रात भाजपसमोर उभं राहत नाही. आत्ताच्या घडीला तर असं ठाम विरोध म्हणजे वैचारिकदृष्ट्या पण आणि पॉलिटिकली म्हणजे संघटनात्मक पातळीवर पण दोन्ही पातळ्यांवर ठामपणे कोण भाजपला भेटताना दिसत नाही. हे खरं आहे. पवार हे का करत नसावेत? पवारांचं मला वाटतं की फूट पडल्यानंतरचे एकूण संघटनेचं जे आकर्षण आहे ते कमालीचं आहे. म्हणजे सुरुवातीला जे वाटत होतं की शरद पवारांसोबत संघटना मोठ्या प्रमाणावर राहील, पण हळूहळू करत लोकांच्या असं लक्षात आलं की सत्तेसोबत राहायला पाहिजे. आणि अजितदादांचं आव्हानच ते होतं की सत्तेसोबत राहिलो तर आपली कामं होत आहेत. आणि ते विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यापासून जर तुम्ही बघितलं तर त्यांच्यासोबत गेलेले सगळे नेते पवारांसोबत हे प्रामुख्यानं सत्तेसोबत राहावं या विचाराचे आहेत. म्हणजे त्यांचे बाकीचे विचार वगैरे ठीक आहे, ते असू शकतील काय पुरोगामी वगैरे आपण जे म्हणतो, पण सत्ता हा बेसिक विचार आहे. आणि तो एकदा अजितदादांकडे शिफ्ट झाल्याचं क्लिअर झालं त्यानंतर तुम्ही बघितलं तर खालची फळी पण हालायला लागली. म्हणजे आज तुम्ही जर कोल्हापूरसारख्या शहरात बघितलं तर असे 10 सुद्धा मतदारसंघ सांगता येत नाहीत की जिथं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एखादा म्हणजे निवडून येण्याची शक्यता असला उमेदवार सांगता येईल. इतकी वाताहत आहे की ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या पक्षाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा डॉमिनन्स होता. दोन्ही खासदार, बहुतेक सगळे आमदार आणि जिल्ह्यातल्या सगळ्या सत्तास्थानांवर शरद पवारांच्या पक्षाचं वर्चस्व होतं.
ही पश्चिम महाराष्ट्रातली पैसे हो. साताऱ्यात असंच होतं. साताऱ्यात पवारांचं जितकं वर्चस्व बरोबर. होतं तितकं कोणाचंच नव्हतं. सांगलीत जवळपास याच प्रकारची म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्रातला काँग्रेसचा जर आमदार शोधायचा तर तो एकमेव विश्वजित कदम आहे. हा विश्वजित कदम. म्हणजे त्याच्यानंतर दुसरा आमदारच आपल्याला 4-5 जिल्ह्यामध्ये दिसत नाहीये. ही जी सगळी काय विघटन झालेलं आहे त्याचा फायदा भाजपला होतो आणि ती विघटन होण्याचं मुख्य कारण म्हणजे हिंदुत्वापेक्षा मला वाटते की हा जो सगळा बहुजन आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबतचा त्यांचं एक सूत्र आहे की सत्तेसोबत राहायचं, कारण यांच्या खूप संस्थानं तयार झाली आहेत, यांच्या संस्था आहेत, यांची कॉलेजेस आहेत आणि हे सगळं सत्तेच्या अंगानंच राहू शकते असं काहीतरी यांना वाटतंय आणि त्यातून हे सगळे लोक पटापट तिकडे जात आहेत आणि मग कसं असते की तिकडे गेल्यानंतर हिंदुत्व हा त्यांच्याकडचा बजवर्ड आहे हो. भाजपचा. बरोबर. तर मग आम्ही पण हिंदू आहोत किंवा हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्यासाठीचे अनेक प्रयोग हे लोक करत आहेत. ते मूळच्या हिंदुत्ववाद्यांपेक्षा कदाचित थोडे जास्त जोरात ओढत आहेत. विजयादशमीच्या संचलनामध्ये हे जास्त हे जास्त असतात. दिसतात आणि मग त्यांच्यावर मीडियाचा फोकस पण जास्त असतो. पण मला नाही वाटत की हे काही हिंदुत्ववादी झालेत किंवा होतील. हे सत्तावादीच आहेत. हो. हे आज भाजपकडे सत्ता आहे आणि भाजपच्या हातात यंत्रणा आहेत, त्यामुळे हे लोक तिकडे आहेत. ते काही वैचारिकदृष्ट्या तिकडे जातील ही शक्यता कमी आहे. पण हे झालं कार्यकर्त्यांचं किंवा नेत्यांचं, म्हणजे जी संस्थानं महाराष्ट्रात तयार झाली त्यांचं. तळातला जो खऱ्या अर्थानं मतदार आहे किंवा एक काय म्हणू आपण मिडल क्लास, अपर मिडल क्लास आहे, तो मात्र हिंदुत्वाकडे वळतोय. महाराष्ट्रातला मोठा बदल जर काय असेल मागच्या 10-20 वर्षातला, तर हा जो क्लास आहे की जो पूर्वी प्रागतिक होता, जो वेगवेगळ्या प्रकारची मतं ऐकायचा आणि मग स्वतःचं मत तयार करायचा, तो कुणाच्याच बाजूचा नव्हता. तो काँग्रेसच्या बाजूचा नव्हता, भाजपच्याही नव्हता आणि प्रामुख्यानं प्रागतिक होता, तो हिंदुत्वाकडे ढकलला गेला आहे. ओके. आणि ती मोठा फरक आणि तो म्हणजे भाजपचा जो एकदम विस्तार झाल्याचा दिसतोय त्याच्यामध्ये जसे काँग्रेसमधले नेते तिकडे गेले हा भाग आहे, तसाच हा हिंदुत्ववादी नवहिंदुत्ववादी जो मतदार तयार झाला आहे विशेषतः शहरी भागात जास्त प्रमाणात, तो एक मेजर कारण आहे असं मला वाटतं आणि तो भाजपला बळ देतोय. ओके सर, महाराष्ट्राच्या म्हणजे जातकरणाचा एक मोठा अभ्यास तुम्ही केलेला आहे. आता काय पॅटर्न नवीन दिसत आहेत का? म्हणजे जसं आपण निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेचा आपण फार त्या योजनेचा सगळा गवगवा झाला. जातीच्या पलीकडे मतदान व्हायला लागले हल्ली. तुम्हाला काय वाटते महाराष्ट्राचा पॅटर्न बघितल्यानंतर? मला असं वाटतं की साधारणपणे 2014 नंतर जातीचा पॅटर्न बदललेला आहे. बरं. म्हणजे मोठ्यात मोठी तुलना आपण अशी केली हिंदुत्व आणि जात, हं. तर हिंदुत्वाच्या पुढं जात टिकत नाही आणि हिंदुत्वाला मतदान करायचं, जातीच्या विरोधात जाऊन करायचं असे कल दिसत आहेत. बरं. तुम्ही साधारणपणे एखाद्या वार्डची जरी रचना बघितली आत्ताच्या किंवा प्रभागाची रचना बघितली तरी तिथं पहिल्या क्रमांकाने भाजपची उमेदवारी लोक का मागतायत? अगदी ज्या वार्डाची लोकसंख्या समजा सगळे नवबौद्ध आहेत, सगळे मराठा आहेत, पण त्यांच्या पार्टीच्या त्यांच्या जातीच्या व्यक्तीला मतदान होत नाही. बरोबर. ते मतदान भाजपला होतं. असा एक कल क्रिएट झालेला आहे. म्हणजे हिंदुत्व आणि जात यापैकी जातीवरचा विश्वास भाजपने पूर्ण उडवलेला आहे. त्यांनी असं एक चित्र निर्माण केलं या 10-1 वर्षामध्ये की जात म्हणजे तुमचा ऱ्हास आहे, जात म्हणजे तुम्हाला आरक्षण मिळत नाही, जात म्हणजे एकूण म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेपुढचा प्रश्न आहे. हे जे त्यांनी आखलेला विषयपत्रिका होती ती आता खाली मुरलेली आहे आणि लोकांना जातीच्या वर येऊन विचार करायचा आहे. म्हणजे एका अर्थाने कशाचा तर हिंदुत्वाचा विचार करायचा आहे. आणि दुसरा विचार तेव्हा असा का झाला तर त्याचं कारण आहे की राखीव जागांमुळे जो राग उत्पन्न झाला होता तो एका अर्थाने जातीवच झाला होता. कारण इतके महाराष्ट्रामध्ये साधारणपणे मराठा समाजानेच मोर्चे काढले, कुठल्याही मोर्चानंतर त्यांच्या हातात काय पडलं नाही, तेव्हा जातीचं एक फ्रस्ट्रेशन आलं. तसाच मुद्दा ओबीसींबद्दलही निर्माण झाला की ओबीसींनी अनेक मोर्चे काढले किंवा आपण एक स्पेसिफिक उदाहरण घेतलं धनगर समाजाचं की त्यांनी मागणी केली होती की अनुसूचित जमातीतलं द्या, परंतु खुद्द भाजपने शब्द देऊन सुद्धा त्यांना आरक्षण मिळलं नाही. म्हणजे जातीवरती इथल्या अनेक गोष्टी कमी होत आहेत आणि हिंदुत्वावरती मात्र ज्यादा होत आहेत आणि केवळ राजकीय पार्टिसिपेशन आधी मिळवू आणि मग जातीचं बघू असं जात आणि हिंदुत्व याच्यामध्ये फरक पडला. याच्यामुळं आजच्या 10 वर्षामध्ये जात ही राजकारणात किती ऍक्टिव्ह आहे हाच एक मुद्दा क्रिएट झालेला आहे. आणि मला असं वाटतं की ती 25% दरम्यान आल्यामुळे म्हणजे सगळ्यांच्या मनात जात आहे, सगळी माणसं जातीवाद करत असतील, परंतु पॉलिटिकली त्याची कृती घडणं याला हिंदुत्वामुळे मर्यादा आली. बरोबर सर,
देवेंद्र फडणवीस यांची तशी अर्थानं ही दुसरी फुल टर्म सुरू झालेली आहे. आता ती फुल होती का नाही याच्याबद्दल अजून आपल्याला म्हणजे आता आपण नाही बोलू शकत. पण 2014 ते 19 या कार्यकाळामध्ये सातत्यानं जी त्यांना आव्हानं फेस करावी लागली त्या तुलनेमध्ये हे पहिलं वर्ष जे आहे त्याचं आकलन तुम्ही कसं कराल? म्हणजे आता देवाभाऊ ही त्यांची प्रतिमा झालेली आहे. कुठंतरी एक मराठा ब्राह्मण हे जे एक सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चिलं जाणारं एक नॅरेटिव्ह आहे त्याला ते थोडंसं काउंटर करू पाहताय? नाही, ते काउंटर करून पाहणं हे उघडच आहे. पहिल्या कारकिर्दीच्या तुलनेत या दुसऱ्या कारकिर्दीतलं पहिलं वर्ष तुलनेत देवेंद्र फडणवीसांचं खूप शांत गेलं आहे. कारण त्या पहिल्या कारकिर्दीत एक तर शेतकऱ्यांची आंदोलनं खूप मोठी होती की ज्याच्यापुढं ते कसे निभावतील असा प्रश्न होता. दुसरं मराठ्यांचं आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि या दोन्हीतूनही ते निभावून निघाले. आणि ते तसं निघाल्यानंतर मला वाटतं की आत्ता जे प्रकाश पवार सर म्हणत होते की हिंदुत्वाकडं जातींना हिंदुत्वाच्या कोणात बसवणं जे उत्तर भारतात झालं ती प्रोसेस आपल्याकडे चालू झाली का झाली. पण त्याचबरोबर त्याच्या म्हणजे भाजपचा कुठल्याही एका गोष्टीवर भय नाही आहे. ती एकाच वेळेला अनेक गोष्टी करतात. म्हणजे उत्तर भारतात सुद्धा त्यांनी हिंदुत्व प्रस्थापित करताना तिथल्या जातीची गणितं खूप प्रॉपर छोट्या छोट्या जातींना महाराष्ट्रात एक्झॅक्टली तेच घडते. लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत जो फरक पडला त्याच्याविषयी खूप लोकांनी खूप वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण केलं आहे. पण त्या मधल्या काळामध्ये ज्याला महाराष्ट्रातल्या मायक्रो ओबीसी आपण म्हणतो त्यांच्यासाठी काही ना काहीतरी करायचं. त्यांचे छोटे 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 गट बोलवायचे, त्यांच्याशी बोलायचं. हे जे काही मधल्या काळात केलं गेलं ज्याच्याकडं लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचं खूप दुर्लक्ष झालं. या सगळ्या जाती म्हणजे मराठा एक मोठा समूह आहे पण ओबीसीमध्ये खूप छोटे छोटे समूह आहेत. आणि ओबीसी असा जरी ब्लॉक दिसत असला आणि मराठ्यांच्या आंदोलन होत असताना ओबीसी ब्लॉक म्हणून समूह येत असला तरी मतदानांच्या पॅटर्नमध्ये ओबीसी एन ब्लॉक होतो अशातला भाग नाही. त्यातले कोण कोण सोबत घेता येतील तर ते भाजपनं अतिशय हुशारीनं ते समीकरण जमवलेलं आहे. त्यामुळं हिंदुत्व हा एक भाग आहे. तसाच ही जी जातीची समीकरणं हिंदुत्वाच्या पोटातली जातीची समीकरणं आहेत ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ती फार बारकाईनं देवेंद्र फडणवीसांच्या या दुसऱ्या कारकिर्दीत मला वाटतं दिसते. देवाभाऊ या इमेजबद्दल तुम्ही बोलला तर ती एक परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून बहुजन ही जी संज्ञा आहे या बहुजन संज्ञेचा वापर काँग्रेस प्रवाहानं खूप चांगल्या पद्धतीनं बराच काळ केला. त्याचा राजकारणासाठी वापर पण केला. आणि ती संज्ञा यशवंतराव विशेषतः सगळा मराठी माणूस अशा अर्थानं वापरत होते. आणि त्याला एक ह्याचं कनोटेशन आहे की बहुजन म्हणजे ब्राह्मण विरोधी, मग त्याचा अर्थ ब्राह्मण्य विरोधी असे वेगवेगळे अर्थ सांगितले गेले. पण तो बहुजन समाजाचा जो म्हणजे बहुजन हा जो विषय होता तर आता बहुजन हा विषय जवळजवळ मागं पडला आहे. आणि आता हिंदुत्व हे सेंटरला आलं आहे. बहुजन विरुद्ध ब्राह्मण्य किंवा ब्राह्मण हा जो काही एक महाराष्ट्रातला ह्याचा मुद्दा होता किमान वैचारिक चर्चेचा तरी मुद्दा होता तो मुद्दा जवळजवळ आता मागं पडल्याचा आहे. आता सगळं जे काही नॅरेटिव्ह होते ती ही जात म्हणजे मराठा आंदोलन सुरू असताना मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचं सुरू झालं आहे. म्हणजे बहुजनातली एकसंगता जी फुलेंपासून सुरू झाली. फुलेंनी हा शब्द वापरताना जाणीवपूर्वक सगळे बहुजन एक अशा पद्धतीनं ते त्यांच्या सगळ्या साहित्यात मांडलं आहे. तर त्याच्यामध्ये विघटन झाले आणि ते विघटन आता इतक्या टोकाला गेलं आहे की ते आता सांगणं फार कठीण झालं आहे. म्हणजे बहुजन या संज्ञेखाली सगळ्यांना एकत्र आणणं खूप कठीण झालं आहे अशा काळात महाराष्ट्र. आणि मग तिथं त्याची जागा घ्यायला हिंदुत्व येते. आणि तो मला मोठा बदल महाराष्ट्रात दिसतोय. पण म्हणजे महाराष्ट्राची ही सगळी राजकीय पार्श्वभूमी माहिती असताना सुद्धा नेतृत्व फडणवीसांच्या हाती सोपवणं याच्या पाठीमागं काहीतरी एक नियोजन असणार किंवा हे जे इतक्या काळ चालत आलेलं महाराष्ट्राचं राजकारण आहे ते आता ट्रॅक सोडून या लाईनवरती न्यावं या दृष्टीनं सुद्धा प्रयत्न असणार. नाही, भाजपनं जर आपण बघितलं ना म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आत्ताच्या भाजपमधले सगळ्यात कर्तृत्ववान नेते आहेत. त्यामध्ये काही शंका असायचं काय नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी राज्य चालवलं, भाजपचा विस्तार करत आहेत, मित्र पक्षांची कोंडी करत आहेत, विरोधी पक्षांना दबाव ठेवत आहेत, हे सगळं म्हणजे त्याच्यावर टीका आक्षेप घेता येतील तुम्हाला. पण राजकारणी म्हणून जे लागतात ते गुण ते सगळे दाखवत आहेत. भाजपची जर तुम्ही एक सूत्र बघितलं सगळ्या देशभर तर डॉमिनंट जात सोडून त्याच्या बाहेर नेतृत्व द्यायचा प्रयत्न ते सगळीकडे हरियाणात केला, याच्यात गुजरातमध्ये केला, छत्तीसगडमध्ये केला, सगळीकडे करतात हे त्या प्रकारचा प्रयत्न. त्याच प्रकारचा प्रयत्न ते महाराष्ट्रात करतात का तर करत असतील. पण ते करत असताना त्यांना जो नेता मिळाला तो मात्र त्यांचं नॅरेटिव्ह व्यवस्थित पोचवणारा नेता मिळाला आहे. आणि त्या अर्थानं फडणवीसांच्याकडं केंद्रातलं नेतृत्व बघत असू शकते की डॉमिनंट
जे समाज आहेत त्याच्या बाहेरचा नेता, पण तो त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय हम्म. किंवा त्यांना ते ब्राह्मण आहेत म्हणून विरोध होत नाही. बरोबर. हे देवाभाऊ हे जे नॅरेटिव्ह आहे तेही त्यातूनच आलं बरोबर, असण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे हे सगळं जुळवून आणायचा प्रयत्न भाजपचा आणि नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांचा मला दिसतोय. आणि हे पुसण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये आयात केलेल्या नेत्यांचा पण त्यांनी फार खुबीनं वापर केला. म्हणजे आता सगळा पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत तुमच्या डोळ्यात एकच बदलतोय. इथलं संस्थात्मक सहकाराचं राजकारण जे आहे ते आता कुठल्या पातळीवरती चाललं हे बघताय तुम्ही. कोल्हापूरसारखं शहर जिथं मी आता हिंदुत्वाची ती नवीन एक प्रयोगशाळा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तर या पार्श्वभूमीवरती त्याला खरोखर तितकासा विरोध जो आहे तो होताना दिसतोय का? प्रतिबिंब ग्राउंडवरती तुम्हाला काय उमटताना दिसतंय? मला असं वाटतं की जो काही एक तटस्थ मतदार आहे त्यांच्यामध्ये हिंदुत्व विरोध पण आहे आणि भाजप विरोध पण आहे, परंतु तो विरोध व्यक्त केला तरी त्यांची ताकद 20-25% पुढं जात नाही आणि पुन्हा ती 3-4 गटांमध्ये विभागलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ बहुजन महासंघ जुना आता बहुजन वंचित आघाडी म्हणून उभा राहिला तर तो एक 5% मतदान कुठेतरी खाऊन टाकतो आणि तो विरोध बाजूला निघून जातो. तसाच गृहीत धरा की ज्या शरद पवारांच्या पक्षात जे आहेत त्यांचा विरोध हिंदुत्वाला काही लोकांचा पहिल्यापासूनच आहे, पण त्यांचंही मतदान तेवढंच झालं तर पुन्हा ते विरून गेल्याचं रूप आहे. तसंच एकटं पाडून काँग्रेसलाही ते पराभूत करताना दिसत आहेत. म्हणजे एक 25% विरोधात आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्रातला आणि सगळ्या महाराष्ट्रातलाच, पण त्याचं राजकीय व्हिजनमध्ये होत नाही आणि राजकीय प्रभाव पडणं म्हणतात ना तसा तो पडत नाही. कदाचित वजाबाकीकडे भाजपचं जास्त चांगलं लक्ष आहे. कशी वजाबाकी करता येईल विरोधकांची, गट कसे पाडायचे, त्यांचे तुकडे कसे करायचे, किंवा हे जे मतदान एकत्रित झालं तर त्याच्यात जर कुठला गट जुळला तर हे जिंकण्याच्या शक्यता आहेत. बरोबर. ह्या सगळ्यांचा प्रॉब्लेम त्यांच्या पुढे असल्यामुळे ते असे गट पडतायत. आता यातनं अजून एक मुद्दा आहे, पॉलिटिकल व्हिजन लागते. म्हणजे आपल्याला आपण कुठे आहोत आणि कुठं समाजाला घेऊन जायचंय, ही विजन सहकारात होती की आम्ही शेतकरी आहोत आणि आम्हाला सहकार नावाच्या एका गोष्टीमधून ह्या समाजाला एका प्रगतीकडे घेऊन जायचंय. आज कुणामध्येही ही विजन नाही, पश्चिम महाराष्ट्रात काय सगळ्या ग्रामीण भागामध्ये. त्याच्यामुळे भाजपची व्हिजन क्रॉस करून पुढे जाता येत नाही ह्यांना. बरोबर. या महापालिकेमध्ये अजून एक जातीच्या अँगलनं एक महत्त्वाची घटना ही घडली की काँग्रेस आणि वंचितची युती बऱ्याच ठिकाणी झाली. मुंबईत झाली, नांदेडमध्ये झाली, काही छोट्या ठिकाणी. पण इतक्या दिवसांपासून जे बी टीम म्हणत होते ते आता एकत्रित आले, एकमेकांना म्हणत होते. तर याचा तुम्हाला काय परिणाम दिसतोय आणि त्यांचं एकत्रित येणं हे किती महत्त्वाचं आहे? मला असं वाटतं की घडलेल्या पार्श्वभूमीवरचं हे आहे. म्हणजे उदाहरणार्थ शरद पवार अजित पवारांची युती होणं पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये, शरद पवार तिकडं उद्योगपतींना भेटणं, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे काँग्रेसचा एक राग आहे शरद पवारांच्या बद्दलचा, त्या पार्श्वभूमीवरती ह्यांचे कार्यकर्ते एकत्रित आलेत. परंतु ही जी पेस आहे, म्हणजे ही निर्माण झालेली वस्तुस्थिती पोकळी म्हणायला, ही किती दिवस शिल्लक राहील ह्याला मर्यादा आहेत. आणि ह्या मर्यादांमुळं मी पुन्हा त्याला दुसरा मग आधीचा मुद्दा जोडतो की एक 25% मतदान भाजप विरोधातलं असेल तर हे दोघंही एकत्रित आले तर 25% पडणार नाही, साधारणपणे एक 20% आसपास येईल. ह्याच्या पुढचं 1% भाजपला मतदान पडलं तरी आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्यांचा इफेक्ट दिसणार नाही. बरोबर. सर, प्रेक्षकांच्या मनामध्ये एक सातत्यानं आता गेल्या वर्षभरापासून प्रश्न असतो की हे राष्ट्रवादीचे 2 गट कधी एकत्रित येत आहेत, निकालानंतर शिवसेनेचं काय होणार आहे. आता मध्यंतरी जे झालं सगळं, तुम्हाला काय वाटतंय की ही प्रक्रिया कोणाच्या बाबतीत लवकर होईल आणि कधीपर्यंत होईल असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की शिवसेनेच्या बाबतीत पहिल्यांदा बोलू आपण. शिवसेनेच्या बाबतीत मुंबईचा निकाल काही लागला तर शिवसेना संपेल, त्याची ओबीसी लिहायची काही अजून वेळ आली असं मला वाटत नाही. कारण पक्ष म्हणून अजून त्याचं स्थान आहे. अजूनही त्यांच्याकडे उमेदवारी मागायला रांग आहे, विशेषतः मुंबई पट्ट्यातही आणि अनेक महाराष्ट्राच्या भागात. त्यामुळं शिवसेनेचं भवितव्य संपलं असं म्हणायचं काही कारण नाही. फक्त ते किती दम धरतात हे मात्र बघावं लागेल. कारण आता ज्या प्रकारचा वळवंटा फिरायला लागला आहे सत्तेचा, तो बघता सत्तेकडे जायचं नाही, किती विरोधात यायचं किंवा भाजपनं कितीपर्यंत. कारण मी जे म्हणालो मगाशी की हिंदुत्व
भाजपच्या पंखाखाली येणं हा भाजपचा मुख्य अजेंडा आहे. हम्म. आणि ते करता करता त्यांच्या चुका किंवा महाराष्ट्राचं विशिष्ट प्रकारचं राजकारण ह्याच्यामुळे हिंदुत्वावर दावा करणाऱ्या 3 संघटना तयार झाल्या एकाच शिवसेनेच्या. बरोबर. उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ राज शिंदेची शिवसेना आणि राज ठाकरे बरोबर. म्हणजे एकाच्या 3 झाल्या. त्यामुळे हे त्यांच्यापुढं आव्हान आहेच. त्यामुळं मला असं वाटत नाही की लगेच काही शिवसेनेचा ह्रास वगैरे होईल. पण शिवसेनेचा विधानसभा आणि पाठोपाठच्या नगरपालिकाच्या निवडणुकात शक्तिपात झाला एवढं नक्की आहे. तर आम्ही संपलो नाही हे दाखवण्याची त्यांना एक संधी आहे. आता राष्ट्रवादीच्या संदर्भातला म्हणजे त्यांचा मुद्दा प्रॉब्लेम असा आहे की एक तर ते कधीच अर्बन क्षेत्रामध्ये डॉमिनंट नव्हते. बरोबर. म्हणजे पिंपरी चिंचवड सोडलं तर तसं राष्ट्रवादीचा डॉमिनन्स आहे असा कुठलीही महापालिका सांगता येत नाही आपल्याला. कोणाच्या तरी सोबत आहेत अशाच प्रकारचा पुण्यात सुद्धा तसंच आहे. बाकी सगळीकडे तसंच होतं त्यांचं. त्यामुळं आत्ता जेव्हा भाजपनंच असं ठरवलं की आपल्याला अजितदादांसोबत एकत्र जायचं नाही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये, का तर सगळ्यांच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं भाजपच्या आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांच्या अशक्य आहे. त्यामुळं सगळे लढू देत. हम्म. आपण युती म्हणून राज्यात राहू पण खाली महापालिकात हे करायचं नाही. ते करत असताना अजितदादांनी शरद पवारांच्या पक्षाशी युती करणं हे मात्र सगळ्याच राजकीयदृष्ट्या नवसमीकरणाकडे बोट दाखवणं आहे. ते समीकरण होईल की नाही माहीत नाही. आणि आज घडीला याविषयीची सर्वाधिक अस्वस्थता ही भाजपमध्ये आहे. ओके. हां, अन्य कोणत्याही पक्षापेक्षा भाजपमध्ये सर्वाधिक अस्वस्थता आहे. कारण अजितदादा ज्या पद्धतीनं भाजपविषयी बोलत आहेत हो. म्हणजे पिंपरी ज्यांनी चिंचवडमध्ये आरोप केले भाजपला त्यांच्यासोबत मी आज त्या- मांडीला मांडी लावणे ज्यांनी- अभिमानानं सांगतात. त्या अभिमानानं सांगता की आरोप केले त्यांच्यासोबतच मी सत्तेत आहे किंवा भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षी आहे किंवा त्यांच्या भ्रष्टाचाराचे मी पुरावे देतो इथंपर्यंत जेव्हा जातं की खालच्या पातळीची निवडणूक आहे, एकमेका आरोप होणं हे समजू शकतो. पण हे जे झालं हे भाजपला थेट डिवचणाऱ्या अंगावर घेणं आहे. आणि ज्याला रवींद्र चव्हाणांनी दिलं उत्तर, चंद्रकांत दादा पाटलांनी दिलं उत्तर ते फारच मासलेवाईक आहे. हम्म. ते म्हणतात की गृहमंत्रीपद आमच्याकडे आहे हे विसरू नका. याचा अर्थ काय लावायचा? बरोबर. याचा अर्थ उघडा इशारा स्पष्ट आहे. तर हे जे आहे तर यातून अजितदादा म्हणजे दोन अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक राजकारणात एकत्रित येणं याच्यातून लॉंग टर्म 2 अर्थ लावता येणं शक्य आहे. एक, शरद पवार तिकडे जाणार का, तर ही शक्यता थोडी कमी आहे. बरं. कारण बाकीच ठिकाणी शरद पवार ज्या प्रकारची भूमिका घेतात ते बघता ती शक्यता कमी आहे. मग अजित पवार तिकडून बाहेर पडणार का ही त्याची दुसरी शक्यता. तर आत्ता भाजपमध्ये ज्या प्रकारची अस्वस्थता आहे त्यातून हे महापालिका निवडणूक जाहीर व्हायच्या आधीपर्यंत असं वाटत होतं की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची दोस्ती अतिशय पक्की आहे. त्यामुळं कदाचित शिंदेचं काहीतरी होईल पण बरं. अजितदादा जाणार नाहीत. महापालिकेत हे वातावरण बदलते बरोबर. आणि भाजपमधले नेते अतिशय आक्रमकपणे अजितदादांवर आणि त्यांच्या पक्षावर बोलायला लागले आहेत. म्हणजे रवींद्र चव्हाण असं म्हणाले की आम्ही तर देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं यांना घेताना विचार करा. म्हणजेच भाजपमध्ये अजितदादांना सोबत घेण्यावरून 2 स्पष्ट प्रवाह होते ते आता बरोबर. सरफेसवर आले आहेत. यातून राजकारण कसं पुढे जातं हे बघता येईल. मला वाटतं की निवडणुकीचे निकाल काही लागून अजितदादा आणि त्यांच्या पक्षाकडं पुढचं वर्षभर लक्ष ठेवायला पाहिजे. एक शेवटचा मुद्दा थोडा निवडणूक प्रक्रियेबद्दलचा, म्हणजे बिनविरोधबद्दल ज्या गोष्टी आपण आपल्या आजूबाजूला बघतोय. एखाद्या महानगरपालिकेमध्ये 17 बिनविरोध निवडून येतात आणि ती महानगरपालिका बरोबर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची. ठाण्यासारख्या ठिकाणी शिंदेचे 7 नगरसेवक बिनविरोध येत आहेत. म्हणजे बिनविरोध येणं ही प्रक्रिया काही एकमतानं झालेली नाही हे दिसतं इथं. तर हे प्रकार इतक्या उघडपणे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होऊ लागलेले आहेत आणि त्याच्यासाठी काय काय केलं गेलं याच्याबद्दलचे पण आरोप होत आहेत. तर हे सगळं बघितल्यानंतर कुठं नेमकं महाराष्ट्राचं राजकारण चाललं? मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामधले जी लोकशाही प्रक्रिया होती ती लोकशाही प्रक्रिया घडत नाही. त्याच्याऐवजी दुसरी काहीतरी एक प्रक्रिया घडायला लागल्या आणि जी मॅनिप्युलेट करते काहीतरी. जी मॅनिप्युलेट करते म्हणण्यापेक्षा एक त्यातला महत्त्वाचा घटक आलेला अगदी लोकांना समजू शकेल तो म्हणजे पैसा. म्हणजे पैशाचा वापर जितका मोठ्या प्रमाणात तितक्या मोठ्या प्रमाणात लोकशाही पद्धतीनं आवड निवड मला ज्याला पाहिजे त्याला मत देणं हे सगळं संपुष्टात आलं. पण दुसरा पैशामुळे अजून एक इफेक्ट झाला कोणता? लोक पैसे घेतात आणि मतदान देत नाहीत. हो. तेव्हा आणखीन एक पुढचं पाऊल टाकलं गेलं तो म्हणजे की पैसे असे द्यायचे वाटप करायचं की त्याने उमेदवारीच मागं घेतली पाहिजे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा होतो की स्थानिक पातळीवरती जर ही प्रक्रिया रुजली निवडणुकीच्या प्रत्यक्ष विरोधातली तर निवडणूक प्रोसेससुद्धा म्हणजे ज्याला दिखाऊ निवडणूक म्हटलं जायचं
ती सुद्धा प्रोसिजरल निवडणूक राहत नाही. बरोबर. ही प्रक्रिया अगदीच जास्तीत जास्त हुकुमशाहीकडे झुकलेली दिसते. कारण का तर जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 60पेक्षा जास्त भाजप आणि शिंदेचे मिळून आणि त्यात अजित पवारांचे घातले तर 64 जिथं हो 70च्या आसपास आले. ते निवडून आलेले आहेत. 70 म्हणजे गृहीत धरा की जुन्या काळातली एक महानगरपालिकाच बिनविरोध खरंय झाली. खरंय. आता हे एवढं मोठं कोल्हापूरमध्ये 81 जागा हा. आहेत, 70 तर आले. आणि मतदारांच्या बद्दल तर ते इतक्या गोष्टी मी यावेळी ऐकल्या की कुठं कुपन वाटप झालंय, कुठं घरांना रंग देऊन झालेले आहेत, कुठं थायलंड ट्रिपचं सुद्धा आम्ही दाखवलं जातंय आणि लकी ड्रॉद्वारे गुंटा वारी सगळे चालू आहे. म्हणजे शेवटची कमेंट तुमची काय या सगळ्या आत्ताच्या नाही राजकारणात? राजकारण हे मला आत्ता नाही संधी मिळाली तर जवळजवळ संपलं अशा पद्धतीनं लोक यात उतरतात. हा एक भाग आहे. दुसरा पैशाचा जो आहे तो या निवडणुकीत जितक्या स्पष्टपणे समोर आला तितका या आधी कधी आला नव्हता. म्हणजे उघडपणे असं यावेळेला बोललं गेलं की तुझ्याकडे 50 लाख आहेत का, 1 कोटी आहेत का, तर तिकीट मागायला ये, नाही तर येऊच नको. बापरे. हे यापूर्वी कधी होत नव्हतं. म्हणजे काय आणि काय हे आपण काय महानगरपालिकेबद्दल महापालिका बोलतोय. आणि मग त्याच्या पुढचा मुद्दा की निवडणूकच होऊ द्यायची नाही आणि बिनविरोध करायचं. बिनविरोध असं काही आपोआप होत नसते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे राजकारण आपण इतके वर्ष बघतोय. बिनविरोध करायचं म्हणजे त्याच्यासाठी अनेक रिसोर्सेस वापरावे लागतात. त्यात पैसा असतो, दबाव असतो, धाक असतो, पुढच्या काही ते देखाय असतात. ह्या सगळ्याचा वापर करून निवडणूक बिनविरोध करणं म्हणजे एका अर्थानं लोकशाहीला फाट्या मारणं आहे. आणि असं लोकशाहीलाशी विसंगत करायचं आणि पुन्हा लोकशाही असं दाखवायचं हो. म्हणजे लोकशाहीचा सांगाडा ठेवायचा आणि त्यातला प्राण काढून घ्यायचा. अशा प्रकारची गोष्ट जर स्थानिक स्वराज्य संस्थात होती म्हणजे जी लोकशाहीची पाठशाळा म्हणतो आपण, प्राथमिक शाळा आहे, तिथं होते, हे काही फार चांगलं लक्षण नाही. निवडून कुणा जे आले त्यांनी गुलाल उधळला ते ठीक आहे. बरोबर. हे आज सत्तेवर आहेत त्यांना ते बरं वाटते. सत्ता काही अंमलपट्टा घेऊन येत नाही. पण ह्या जर एकदा ट्रेंड सुरू झाला तर तो लोकशाहीची जी मूलभूत मूल्य आहेत बरोबर. तीच मायना आहे. त्यामुळं तो खूप गांभीर्यानं त्याच्याकडे बघायला पाहिजे. खूप धन्यवाद तुमच्या दोघांचेही. महाराष्ट्राचं राजकारण ज्या पद्धतीनं बदलतंय, या बदलत्या राजकारणाची कूस आणि त्याचे वेगवेगळे अर्थ जे आहेत ते अतिशय सखोलपणे सविस्तरपणे दोनही मान्यवरांनी मांडलेले आहेत. तुम्हाला ही सगळी चर्चा नेमकी कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.